अजूनही काही घरांमध्ये सुनेला परंपरेमध्ये राहावं लागते. आता परंपरा कशी, तर त्या सुनेने डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे, त्या सुनेला जेवण जमलंच पाहिजे, म्हणजे तिला स्वयंपाक नाही आला तर चालणार नाही, तिने पडद्यातच राहिलं पाहिजे. आणि स्वतःची जी मुलगी असते त्या मुलीला ह्या स्त्रिया काही बोलत नाही. स्वतःची मुलगी दुसरीकडे दिलेली असते, तिथं ह्या स्वातंत्र्य मागतात पोरीसाठी, आणि स्वतःच्या घरामध्ये ज्या सुना असतात त्या सुनांकडून या स्त्रिया परंपरावादी वागणं कबूल करून घेतात किंवा तसं वागायला लावतात. तर हा जो फरक आहे, हा फरक समाजामध्ये चुकीचा आहे, आणि अशा गोष्टींमुळेच काही सुना ह्या आत्महत्या करतात आणि त्यांना नंतर न्यायसुद्धा मिळत नाही.